नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज 18 मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आणि सध्याची सर्वात मोठी बातमी आता समोर येते. सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार हे आता मुंबईकडे रवाना झाले. सुनेत्रा पवार उद्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. तर सुनेत्रा पवारांचा उद्या संध्याकाळी 5 वाजता शपथविधी होणार आहे. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष होणार आहे. ही आताची सर्वात मोठी अपडेट आहे. आता थोड्या वेळापूर्वी त्या मुंबईसाठी रवाना झाल्यात अशी माहिती सूत्रांकडून मिळते. सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार हे तिघेही आता मुंबईच्या दिशेने रवाना झालेत. त्यांच्या गाड्यांचा ताफा निघालेला आहे मुंबईच्या दिशेने. आणि उद्या संध्याकाळी 5 वाजता मोठी घडामोड घडणार आहे. सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे आणि त्याचबरोबर त्या राष्ट्रीय अध्यक्ष देखील होणार आहेत. तर आता उद्या सुनेत्रा पवार, त्यांच्यासोबत पार्थ पवार आणि जय पवार देखील आहेत. आताच काही वेळापूर्वीच त्यांच्या गाड्यांचा ताफा जो आहे तो मुंबईच्या दिशेने निघालाय. त्यामुळे आता त्या उद्या संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत आणि त्या ठरणार आहेत पहिल्या उपमुख्यमंत्री, महिला उपमुख्यमंत्री. यावेळेस आपले प्रतिनिधी संकेत वरक जे आहेत ते आपल्यासोबत आहेत. संकेत, काय सांगाल, काय अपडेट आहे तिथली सध्याची? नक्कीच. आता आपण पाहिलं तर सुनेत्रा पवार सोबत म्हणजे जय पवार यांच्यासोबत सध्या मुंबईला रवाना झालेले आहेत. आपल्याला माहिती आहे की त्यांचा उद्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी होणार आहे आणि त्याचसाठी त्या मुंबईच्या दिशेने रवाना झालेल्या आहेत. आता याच्यात एक गोष्ट अशी आहे की त्या आज रात्री पुण्याला हॉल्ट घेत आहेत का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. पुण्याला जर हॉल्ट घेतला तर त्या उद्या सकाळी मुंबईच्या दिशेने रवाना झाले. पण प्राथमिक जी माहिती आहे त्या सध्या मुंबईच्या दिशेने रवाना झालेल्या आहेत. सकाळपासून जर आपण घडामोडी पाहिल्या तर सहयोग सोसायटी आज केंद्रस्थानी राहिली, कारण की अनेक बड्या नेत्यांनी आज इथे पवार कुटुंबियांना येऊन भेटीगाठी दिल्या. पण त्याचमध्ये नरेश अरोरा जेव्हा इथे आले सहयोग सोसायटीमध्ये पवार कुटुंबियांना भेटायला, तेव्हा कुठेतरी हालचालींना, बैठकींना वेग आला. आणि आपल्याला जर आठवत असेल दुपारच्या दरम्यान नरेश अरोरा इकडे दाखल झाले होते आणि त्यानंतरच ज्या घटना ज्या आहेत त्या घटनांना वेग आला. आणि त्यानंतरच खरं तर बातमी समोर आली की सुनेत्रा पवार यांनी होकार दिलेला आहे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याचा. आता खरं तर 2-3 प्रश्न इकडे होते की विलिनीकरण होणार का, किंवा राष्ट्रवादीचे अध्यक्ष कोण होणार, किंवा उपमुख्यमंत्रीपद कोण स्वीकारणार. तर त्यातले 2 प्रश्न खरं तर सुटलेले आहेत. ते म्हणजे उपमुख्यमंत्रीपद सुनेत्रा पवार स्वीकारणार आहेत आणि राष्ट्रवादीचे अध्यक्षपद सुद्धा त्याच भूषवतील. आणि त्याच अनुषंगाने आता शेवटचा प्रश्न उरलाय की दोन राष्ट्रवादी एकत्र येणार का. पण जरी मुख्यमंत्री पदाचा प्रश्न सुटला, उपमुख्यमंत्री पदाचा प्रश्न सुटला असेल तरी अजित पवारांकडे जी खाती होती त्या खात्यांचं नेमकं काय होणार, ती खाती नेमकी कोणाला जाणार याच्यावरती अद्याप तरी स्पष्टीकरण आलेलं नाहीये. त्याच्यामुळे उद्या मुंबईतल्या हालचालींवरती आपल्याला लक्ष ठेवावं लागणार आहे. सकाळी सुनेत्रा पवार जे आहेत त्यांचं सर्वच राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक असेल सकाळी 11 वाजता. आणि त्यानंतर दुपारी 11 ते 4च्या दरम्यान आणखी काही बैठका होत आहेत का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मुख्यमंत्री पण उद्या मुंबईत असतील, त्यांच्यासोबत काही भेटीगाठी होत आहेत का, उर्वरित जी खाती आहेत त्या खातेवाटपावरती काही चर्चा होते का. कारण की जी अजित पवारांची जी खाती होती त्यात अर्थात ती महत्वाची खाती होती. त्यात एक महत्वाचं खातं म्हणजे अर्थ खातं आहे. आता अर्थ खातं कुणाला मिळतं हे देखील पाहणं महत्वाचं ठरेल. आता अर्थ खातं देताना कॅलिबर हे तपासलं जाईल नेत्याचं, की ते ज्याच्याकडे जाईल त्या नेत्याचं तेवढं कॅलिबर आहे का अर्थ खातं सांभाळण्याच्या. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या उद्या मुंबईत आपल्याला पाहायला मिळतील. आणि हे सगळं झाल्यानंतर उद्या मुंबईत राजभवन येथे संध्याकाळी 5च्या दरम्यान सुनेत्रा पवार यांचा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने शपथविधी होणार आहे. संकेत, जे उद्या शपथविधीच्या अगोदर ज्या बैठकी होणार आहेत त्यामध्ये कोण कोण उपस्थित असणार आहे याबद्दलची काही अपडेट आहे का तुमच्याकडे? अर्थात त्या बैठकींमध्ये आपण जर जी 11 वाजता बैठक होणार आहे त्या बैठकीत खरं तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सर्वच आमदार असतील आणि जे प्रमुख नेते आहेत राष्ट्रवादीचे म्हणजे अर्थात प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, अशी प्रमुख मंडळी जी आहेत ही सध्या उपस्थित राहणार आहेत त्या बैठकीसाठी. आणि आज पण जर आपण पाहिलं तर छगन भुजबळ वगैरे सगळे, छगन भुजबळ असतील, सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, हे सगळे आज मुख्यमंत्र्यांना भेटले. तर ही जी फळी आहे म्हणजे आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादीतली अजित पवारांसोबतची ही फळी आहे. अजित पवारांसोबत हे नेते मोठे झाले. आणि अजित पवारांचे खंदे समर्थक आपण यांना म्हणतो. ही जी फळी आहे ही फळी आता कुठेतरी सुनेत्रा पवारांसोबत बैठका घेईल, सुनेत्रा पवारांसोबत चर्चा करेल, संवाद साधेल आणि पुढचे सगळे निर्णय होतील. त्याच्यामुळे ही जी आता मी नावं घेतली ही प्रमुख नावं असतील उद्याच्या बैठकांमध्ये आणि त्यांच्यासोबत जे असतील ते राष्ट्रवादीचे इतर सर्व आमदार असतील. आणि जरी उद्या भाजपसोबत जरी बैठक झाली
तरी सुद्धा ही जी नावं असतील, हे जे नेते असतील, हे सर्व नेते प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील किंवा छगन भुजबळ असतील, ही सगळी मंडळी आहे. ही सगळी मंडळी सध्या उद्या किंवा उद्यापासून होणाऱ्या सर्व बैठकांमध्ये अपेक्षित नावं असतील. निश्चितच धन्यवाद संकेत दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. आता उद्या नक्की काय होणार आहे? 5 वाजता शपथविधी तर होणार आहे, मात्र त्याआधी होणाऱ्या बैठकीत काय काय निर्णय होणार आहेत हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. तर यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी. अजित पवारांना पिंपरी चिंचवडतर्फे आज श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत भाजप आमदार महेश लांडगेंनी अजित पवार यांच्या प्रतिमेसमोर हात जोडून श्रद्धांजली अर्पण केली. तर दादा मला माफ करा असंही लांडगे यावेळी म्हणाले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अजित पवार विरुद्ध महेश लांडगे असं युद्ध पाहायला मिळालं होतं. लांडगेंनी अजित पवारांवर केलेली टीका आणि एकेरी उल्लेख त्यांच्या जिव्हारी लागली आणि त्यामुळे आता त्यांनी माफी मागितली आहे. हा दिवस आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये जडांतकरणाने आलेला आहे. मी उपस्थित सगळ्यांच्या वतीनं, माझ्या स्वतःच्या लांडगे परिवाराच्या वतीनं, पिंपरी चिंचवड शहराच्या सर्व नागरिकांच्या वतीनं मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि दादा मला माफ करा.